सगळ्या गीताप्रेमींना माझा नमस्कार. आणि ताई म्हणाल्या तसं बाहेर गीता लिहिलंय म्हणून काही म्हटलं त्यांना फरक पडत नाही. गीतेवरचंच भाष्य ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, त्यामुळे ते गीतेशीच संबंधित आहे, त्यामुळे तसा काहीच फरक पडत नाही. आधी आपण प्रार्थना घेऊया. मी म्हणते म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांचे. जय जय रघुवीर समर्थ वासुदेवा. आज ज्ञानेश्वरी मधला दुसरा अध्याय जो आहे सांख्ययोग, तो आपण संक्षिप्त मध्ये बघणार आहोत. थोड्या त्याच्यातल्या ज्ञानेश्वरीतल्या ज्या महत्वाच्या ओव्या आहेत त्या घेऊन त्याचं मी विवरण करणार आहे. तर त्याच्या आधी पण आता पवित्र मंगल असा गणेशोत्सव सुरू आहे, त्या गणेशाला आपण नमन करूया. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, बरोबर आहे का, पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी ओम रूपी गणेशाला नमस्कार केलेला आहे, त्याला वंदन केले. ओम नमोजी आद्या आपण म्हटलेलंच आहे ना. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तू आत्मरूपाने आहे, सगळ्यांच्या याच्यात आत्मरूपाने आहेस. आणि ओंकार रूप गणेशाला त्यांनी नमस्कार केला. आणि हा ज्ञानेश्वरांचा एक गंमत आहे बघायचं म्हणजे, ज्ञानेश्वरांनी हा षटभुजा गणपती लिहिला, 6 भुज आहेत त्याला, आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी इतकं छान केलेलं आहे. 6 भुजा ज्या आहेत गणपतीच्या, ती म्हणजे षट दर्शन आहे. आपल्याला माहिती आहे षट दर्शन 6 शास्त्र आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ही 6 शास्त्रे दर्शन पण म्हणतात त्याला. ती कल्पलेली आहेत की एक एक भुजा म्हणजे एक एक ते शास्त्र आहे, आणि त्याच्यातली जी आयुध आहेत ते त्याच्यातले विषय, प्रतिपाद्य विषय आहेत त्याच्यातले, अशी त्यांनी कल्पना. त्याच्या 2-4च आपण ओव्या बघून कसं काय त्यांनी त्या गणपतीला नमन केलेले ते आपण बघूया. देखा षड्दर्शने मणिपती, त्याची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती आयुधे हातू. षड्दर्शने म्हटलेली आहेत, त्याची भुजांची आकृती, त्याच भुजा आहेत गणपतीच्या. आणि विसंवादे आयुधे म्हटले कारण 6 शास्त्र जी आहेत सगळी दर्शनं, त्यांच्यात पण एकवाक्यता नाहीये. ब्रह्म हाच विषय आहे, आणि ब्रह्म कडेच तिकडे सगळ्यांचं द्यायचं ध्येय असलं पाहिजे. ब्रह्मरूप होणं हे पण त्याच्यावर एकवाक्यता आहे. पण त्याच्यामधले जे काही सिद्धांत आहेत, प्रमेय आहेत, त्याच्यावर मात्र त्यांच्यामध्ये मतभेद आहे. म्हणून त्यांनी इथे विसंवादे म्हटलेले, आयुधे विसंवाद वेगवेगळे. तरी तर्कू तोची परशु नीती भेदू अंकुशू. एका हातात परशु त्या गणपतीच्या, 6 भुजा राहतात. आणि तो परशु म्हणजे नीती भेदू अंकुश होते, वैशेषिक दर्शन आहे त्याच्यात. न्याय दर्शन जे आहे त्याच्यातलं आहे. आणि नीती भेदू वैशेषिक दर्शन आहे. नीती धर्म हा विषय त्याच्यातला. वेदांतू तो महारसू मोदक, एका हातात मोदक आहे, तो म्हणजे जणू काय वेदांत आहे. उपनिषद हा ज्याचा विषय, तो उत्तर मीमांसामध्ये वेदांताचा विषय आहे जे शास्त्र आहे, म्हणून तो वेदांतू तो महारसू. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, खंडित दंत आहे गणपतीचा, माहिती आहे तुम्हाला बघता. तर ते बौद्ध मताचं जणू काही ते खंडन केलेलं आहे, आणि म्हणून तो खंडित दंतू असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा, पूर्वमीमांसा हे जे शास्त्र आहे वार्तिक, त्याच्यात त्यांनी ते लिहिलेलं आहे. मग सहजे सत्कार वादू तो पद्माकर वरदू, पद्म आहे एका हातात, तो सत्कार वादू. सांख्य दर्शन, सांख्य दर्शनामध्ये इच्छित वर देणारा कर, असं म्हणून तो सत्कार वादू ते आहे. हातात पद्म आहे, आणि एक अभयमुद्रा आहे.
सगळ्या भक्तांना अभय देणार आहे, धर्मप्रतिष्ठा. तो कसा आहे, धर्मप्रतिष्ठा देणार आहे. योग दर्शन, योगचे दर्शन आहे त्याच्यातलं तो विषय. म्हणून तो अशा प्रकारे या 6 भुजा असलेला गणपती, सहसा 4 भुजा असलेला आपण नेहमी वर्णन करतो. हे इथे विशेष आहे. ज्ञानेश्वरांनी षटभुजा असलेला गणपतीचं वर्णन केलेलं आहे. आणि हा आहे बरं, हा षटभुजेचं हे मंदिर अशा प्रकारची हिमालयामध्ये कांगडा जिल्हा आहे, त्या बैजनाथ म्हणून गाव आहे, तिथे हे मंदिर आहे. आणि ते वाचलंय मी, ते एकाने तो प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्या ह्या षटभुजा तशाच आहेत त्या, आणि त्याच्या हातात अशा प्रमाणेच आयुध आहेत. मोदक, पद्म, कुठल्या हातात काय, ती अशा प्रकारचीच आहे. आणि असं म्हणतात की 1905 का त्याच्या साधारण मोठा भूकंप तिथे झाला होता, तेव्हा हे एकमेव मंदिर तसंच्या तसं राहिलं होतं. म्हणून सांगायचं कारण असं की ज्ञानेश्वरांनी हे षटभुजा गणपतीचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलं. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे वेदरूपी गणपतीचं, मग त्यांनी श्रुतीरूपी गणपतीचं वर्णन पुढे केलेलं आहे. हे आधी गणपतीला नमन करायचं. आता गणपतीचा मंगल उत्सव सुरू आहे म्हणून आधी आपण गणपती आहे. आता हा जो दुसरा जो अध्याय आहे, सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग. सांख्य म्हणजे ज्ञान, ह्याच्यात सांख्यशास्त्राचे काही संबंध नाही, पण ज्ञानाला सांख्य असं म्हटलं. ह्याच्यात विशेष करून भगवंताने अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे, आणि म्हणून हा ज्ञानयोग. आता हा दुसरा अध्याय मी का बरं प्रथम घेतला? पहिला अध्याय तुम्हाला माहिती आहे, अर्जुन विषाद योग, हा बराचसा वर्णनात्मक आहे. कोण कोण आले होते ह्याच्यावर, रणांगणावर, कुरुक्षेत्रा, धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, कोण कोण आहेत. मग धृतराष्ट्र विचारतोय, संजय सांगतोय, आणि ते वर्णनात्मक आहे सगळं. त्याच्यात सुद्धा म्हणजे असं म्हणताच येत नाही की कुठली ओवी का ज्ञानेश्वरांची एक एक ओवी रत्न आहे नुसतं. मला ते संक्षिप्त करताना अतिशय श्रम पडतात की कुठली घ्यावी कुठली नको असं होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये जवळजवळ सगळ्या गीतेचं सार आलेलं आहे, कारण त्याचे ढोबळमानाने 4 प्रकार पडतात. अर्जुन विषाद योग पहिल्यात तो प्रस्तावना म्हणून आलेला आहे. मग नंतर सांख्य ज्ञानाचं आलेलं आहे, कर्मयोग आलेला आहे, आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं ह्या दृष्टीने ह्याच्यात भक्ती पण आलेली. अशा प्रकारे सगळं आले. आणि व्यासांची शैली आहे, व्यासांनी छंदबद्ध केलेली आहे ना गीता, त्यांची एक शैलीचं विशिष्ट की आधी ते झलक दाखवतात. आपण म्हणतो ना, झलक दाखव तुमची एक जरा, आणि मग त्याचा विस्तार करतात अतिशय सुंदर तुम्ही. तसं आहे ह्याच्यात. तर हे 4 भाग येऊन मुख्य ज्ञान जे सांगतोय भगवंत अर्जुनाला, ते ह्याच्यात सुरू झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. सगळेच आहेत पण त्यातल्या त्यात अत्यंत ज्ञान मार्ग सुरू झालेला आहे. म्हणून तर ह्याच्यातल्या आपण काही ओव्या बघून ज्ञानेश्वरीतल्या त्याच्यावरनं आपण बघूया काय सांगतात. मग संजय म्हणे राया ते ऐके तो पार्थू ते शोकाकुल रतुता ते करीतसे रुदना ते करीतसे. खाली मान घालून बसलाय अर्जुन. संजय सांगतायत धृतराष्ट्राला की कसा आहे तो, शोकाकुल होऊन डोळ्यातनं पाणी येतंय, अतिशय निराश झालेला आहे, असा तो तिथे खाली मान घालून बसलेला आहे. ते कुल देखून समस्त स्नेह उपलेले अद्भुत तेण द्रवळे असे चित्त कवणे परी. सगळे समोर नातेवाईक बघितले. आधी मोठ्यांनी सांगितलं मात्र कृष्णाला, माझा रथ नेऊन उभा कर दोन्ही ह्याच्यामध्ये, बघू दे तरी मला कोण कोण आहे. अतिशय उत्साह होता आधी काढायचा. आणि जेव्हा मध्ये उभा केला रथ कृष्णाने, कृष्णानुसार बघायचंच होतं, बघू दे आता अर्जुनाची काय प्रतिक्रिया आहे. तेव्हा त्यांनी सगळे आपले नातेवाईक, गुरु, बंधू, पुत्र, पौत्र असे सगळे बघितले आणि त्याचं अवसान केलं. म्हणून त्यांनी लिहिलं स्नेह उपजले अद्भुत. आता काय करावं, टू बी टू नॉट टू बी असं म्हणतात ना, तर युद्ध करू का नको, कारण मला पाप लागणार. हेच त्याच्या मनाने धरलं की मला आता पाप लागणार, माझ्या नातेवाईकांना, गुरुंना माझ्याकडनं जर हे झालं तर. हे असं चित्त कवणेपरी द्रवले म्हणजे काय, तर तेथे मनी गजबज झाली. काय शब्द वापरला ज्ञानेश्वर आणि माऊलींचे एक एक शब्द असे सुंदर वापरले त्यांनी. गजबज झाली आणि आपैसे कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. इतकी सुंदर कल्पना केली ज्ञानेश्वरांनी
म्हणे अहो वीरवृत्ती त्याची पहिली पत्नी आहे अर्जुनाची, पराक्रमी आहे अर्जुन, शंकराला जिंकलेला आहे त्यांनी. आणि तिथे आता कृपा आली, कणव आली, ती सवती आली म्हणे. आता सवत आल्यावर राहील कशी अभिमानी पत्नी, म्हणून ती अपमाने निघाली वीरवृत्ती, अशी कल्पना केली ज्ञानेश्वरी. अशी सुंदर कल्पना केलेली आहे. आणि ही द्विधा मनस्थिती झाली अर्जुनाची. काय करावं आता आपल्याला माहिती आहे. अशी द्विधा मनस्थिती झाली की आपल्या हातनं कुठलाही निर्णय नीट होत नाही. साधे साधे व्यवहारात सुद्धा तुम्ही बघा, आता हे करावं का ते करावं, ह्या भांड्यात भगिनी म्हणतात ह्या भांड्यात स्वयंपाक करू का त्या भांड्यात, हे काहीतरी हातातनं सुटतच पडतं. हे मन स्थिर राहत नाही, बुद्धी स्थिर राहत नाही. म्हणून असं त्या अर्जुनाचं झालं. तर काय करावं, शेवटी त्याला काही कळत नाही, म्हणून मान खाली घेऊन रडका चेहरा घेऊन बसलेला आहे. म्हणून आता मग भगवंतानी म्हटलं आता ह्याला शहाणपणाच्या गोष्टी काहीतरी सांगायला पाहिजेत. आम्ही ज्ञानेश्वरीमध्ये गीतेत जे नाही ते काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तर श्रोत्यांशी संवाद आहे ज्ञानेश्वरांचा. आणि श्रीकृष्ण अर्जुन जो संवाद गीतेत आहे, पण इथे भावना दृष्टीने अतिशय सुंदर. त्यांच्यात त्याची सख्य भक्ती आहे, सखा आहे, गुरु आहे, भाऊ आहे. ह्याचे जे एक एक तंतू उलगडलेत ना, त्यांनी पदर दाखवलेत भावनेचे, ते फार सुंदर दाखवलेत ज्ञानेश्वरांनी. म्हणजे आपण म्हणतो ना बिटवीन द लाईन्स, गीतेमधल्या 2 श्लोकांच्या मधलं काय असेल ते ज्ञानेश्वरांनी उलगडून दाखवलेलं आहे. तसं त्यांनी केलेलं आहे. भगवंत म्हणतात म्हणे अर्जुना आधी पायी उचित काय इथे ठाई, तू कवण हे काही करीता हासी. काय अर्जुना तुला काही कळतं का? अरे तू कोण, स्वतः ओळख, तू क्षत्रिय आहेस, वीर आहेस, इतकी लढाया जिंकलास तू, आणि तू इथे काय योग्य उचित काय ठाई म्हटले. स्वत्वाची आठवण करून देत आहेत. तू क्षत्रिय आहेस, वीरवृत्तीचा आहेस, शंकराला जिंकलेला आहेस, पाशुपत अस्त्र दिलेलं आहे शंकराने तेव्हा त्याच्या विरुद्ध, त्याची परीक्षा बघण्यासाठीच म्हणून ते बिल्लाचं रूप घेऊन आले होते शंकर. ही सगळी आठवण करून दिलेली आहे. एखाद्या वेळेला आपण म्हणतो ना व्यवहारात सुद्धा, एखाद्याला घाबरला एखादा मुलगा परीक्षेला, आता मी कसं जाऊ, काय करू बापरे, की त्याचे कोण आई वडील असतात, त्याला धीर देतात. अरे काय तू हुशार आहेस, अभ्यास केलायस चांगला, मग काय घाबरायचं कारण. तसंच अगदी भगवंत म्हणतात, अगदी आपल्यात जे संवाद होतात ना, आई मुलात, मित्रा मित्रात, भावा भावात, तसे संवाद ज्ञानेश्वरांनी लिहिलेले श्रीकृष्ण अर्जुनाच्या, अतिशय सुंदर लिहिले. म्हणून ते म्हणतात अरे की काय तू आहेस कोण आणि काय रडत बसलास इथे. आजीचे हे झुंज काय जन्मानवलं तुझं, हे परस्परे तुम्हा व्याज सदाचे आधी. अरे म्हणे एरवी तुम्ही भांडतच होता कौरवांशी, त्यांचे जे अन्याय करत होते कधी पटलं नाहीये तुला, आणि तू त्यांच्याशी नेहमी भांडत होता, तुम्ही त्यांच्याशी नेहमी युद्धच करत होता. मग आत्ता का प्रेम आलं एवढं तुला त्यांचं. कृष्णाला एका बाजूने नवल वाटते, ते अर्जुनाचं एवढं मोठं प्रवर्तन इतकं वाटलं नव्हतं त्याला. ते भगवंत होते, सगळंच जाणत होते. पांडवांच्याकडनं त्यांना अधर्माच्या विरुद्ध धर्माची लढाई करून घ्यायची होती. सगळ्याच जणांचं जगाचं कल्याण करायचं होतं, म्हणूनच त्यांनी हे योजलेलं होतं. पण तरी त्यांना ते नवल वाटते, आजीचे हे झुंज काय जन्म, तुला आजच काय हे लढाईबद्ध हे झालं, एरवी तर तुम्ही सारखेच भांडत होता, आणि आज तुला कौरव जवळचे वाटले का, आपले नातेवाईक वाटले का, आत्ताच वाटले तुला. हे असं म्हटल्यावर अर्जुन जरा रागावून बोलतायत जरा भगवंत, जरा तो पण जरा खट्टू आलाय. आणि बघा कसा संवाद आहे, सख्य आहे, सखा पण आहे. त्याला मोठा गुरु बांधतच होता, पण सख्य आधी आहे. देवा हे तुलेवरी बोलावे न लागे अवधारी, आधी तुझी चित्ती विचारी संग्रामोहा. वा वा म्हणाल भगवंत, इतकं काय बोलायला नको बरं का मला तू, ये तुले वरे बोलावे न लगे. ऐक, त्या देवाला म्हणतो ऐक देवा, इतकं काही तू बोलू नकोस मला कठोर, पण तूच विचार कर, हे काय लढाई आहे, आपल्या आपल्यात भांडायचं भावाभावात गुरुच्या विरुद्ध. मग ही अशी काय लढाई आहे का. हे असे संवाद त्यांच्यामधले भावना त्यांच्यातले दाखवणारे अतिशय सुंदर आहे. पण अर्जुनाच्या मनात तेच आहे, तीच रेकॉर्ड आहे सारखी, की मला पाप लागणार, आता मला पाप लागणार, माझ्या नातेवाईकांना मी मारणार युद्ध, किंवा मला पाप लागणार. ऐसे हे रेणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे.
ते मना नाहीये आघवे जीवित असा. ह्यांना मारून रक्ताने माखलेले सुख भोग करून मी काय घेऊ? राज्य करायचंय काय मला? ते हे माझ्या गुरुनाने माझा मारून. अर्जुनाला मरणाची भीती नाहीये, राज्याची पण हाव नाहीये, पण भगवंतानी सांगितलेलं अधर्माविरुद्ध लढायचं म्हणून तो तयार झालेला आहे आणि कौरवांनी अन्याय केलेला त्याच्यापर्यंत. पण इथे मी तो पार्थू द्रोणाचा केला असं म्हटलेलं आहे. अहो, द्रोणाचार्यांनी मला बनवलंय धनुर्धर. कोणी दिली विद्या मला? ते माझ्या पिता समान आहेत म्हणतात. आणि त्यांच्यावर मी अस्त्र उभारू, शस्त्र धरून. आणि म्हणून अशा प्रकारे तो भगवंताला परत आपले बोलून दाखवते की हे काही मला पटत नाहीये. तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, ते सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू. पण इथे शेवटी कुठेतरी त्याला वाटतंय की आपण खरंच जरा देवाला सुनवतोय काय काय असं. म्हणून आता तो शरणागत झालाय पूर्णपणे. आणि तो आता त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, सखा गुरु तूच आहे सागं, मी तुला शरण आलोय. आता निकेते काय आम्हा सांगावे, आता माझ्या हिताचं काय आहे. म्हणजे इथे सुद्धा प्रेयस म्हणत नाही बरं का अर्जुन, श्रेयस म्हणतो. सगळ्यांचं श्रेयस काय, निके काय ते संपूर्ण यश्रेयश्चान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादी मानत्वाम प्रपन्नम म्हटलंय. मी आता तुझा शिष्य आहे आणि तू माझा गुरु आहे, मी तुला शरण आलोय. आता तू मला काय ते सांग. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू आणि चुलता, कृष्ण माझा सखा, असाच होता तो त्याला. आणि मग भगवंतानी जेव्हा तो शरण आलाय पूर्णपणे, आता त्याला कळलं की त्यांनी नांगी टाकलेली आहे आणि माझ्या पायावरचं तालन काय आहे, काय करू असं विचारले. तेव्हा मग पहिल्यापासून सांगायला भगवंतानी सुरुवात. आता बघा, खरं भगवंत कृष्णावर अतिशय विश्वास होता अर्जुनाचा, मानत पण होता. जर कृष्णाने सांगितलं असतं जबरदस्ती करून, काही नाही अर्जुना, मी सांगतोय ना युद्ध करायचं, उचल धनुष्य, मी सांगतो तसं कर, ऐकलं असतं. पण अर्जुनाला पूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे. का युद्ध केलं पाहिजे कौरवांशी हे त्याला कळलं पाहिजे, मुळापासनं ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणून आत्मा अनात्मा हे सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे मुळापासनं. जसं एखादा हाडाचा शिक्षक असतो, हो ना, हाडाचा शिक्षक म्हणते मी चांगला आणि आदर्श असं की ज्यांना चांगले विद्यार्थी नागरिक म्हणून उभे करायचे. आता समजा गणित विषय शिकवत आहेत, गणिताचे कॉन्सेप्ट की मूळ कॉन्सेप्टच जर कळली नाही एकाला तर काय पुढे शिकणार तो गणित. मुळापासून शिकवायला पाहिजे त्याला. आणि ही रेट नाही समजली तर ती रीत बघ, हे नाही. अशाच प्रकारे नंतर भगवंतानी त्याला हा नाही उपाय जमत आहे तर तो बघ, हे नाही हे समजत नाही तर अशा रीतीने अगदी समजावलेलं आहे. मग हे आता बघून त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केलेली. तर आता इथे पुढे मी म्हटलं ना, ज्ञानेश्वर श्रोत्यांशी बोलतात आणि ते जणू काही ह्याच्या संजयाच्या मुखातनं बोलतात. संजय धृतराष्ट्र सांगतो ते इथे ज्ञानदेव म्हणतात, ऐसे अर्जुन तेथ बोलिला जवळ क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी त्याने. एक क्षण मोहभ्रांतीत पडलेला आहे तो आणि म्हणूनच हे असं सगळं बोलतंय. म्हणून त्याने क्षण एक भ्रांती सांडिला, एक क्षण कुठेतरी विवेक आला, भ्रांती सोडली आणि तेवढ्यातनं तो म्हणालेला आहे भगवंतांना, मी तुझा शिष्य झालेला आहे मला सांग. परत ते गाठलेलं आहे भ्रांतीने त्याला. आणि मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सर्वे. ज्ञानेश्वरांनी सुंदर कल्पना केली. ते म्हणतात, अहो मला काहीतरी वेगळंच अनारिसे, मला वेगळंच वाटतंय बरं का हे. ही म्हणे ह्याची उर्मी नाहीये भ्रांतीची, तर महामोहरूपी काळ सर्पानी त्याला वेढलेलं आहे. त्याचं जणू काही विष चढलेलं आहे त्याला, त्यांनी त्याला ग्रासलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे जाणून ऐसी प्रौढी, तो दृष्टी सवे विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातलागी. अहो श्रीहरी गारुडी आहे, सावळं सुंदर रूप ते महामेघ. तुम्ही दांडेकरांची ज्ञानेश्वरी बघितली असेल तर या ओव्यांवरचं चित्र रेखाटले तितकं सुंदर आहे. निळा सावळा महामेघ, त्याच्यातनं कृष्ण डोकावतोय, खाली अर्जुन असा उभा आहे भ्रांतीमध्ये. काय ज्ञानेश्वरांनी केलंय की अहो आता ते विष उतरायला गारुडीच पाहिजे ना, मग एवढा श्रीहरी आहे ना मोठा गारुडी, त्यांचं विष उतरायला. कुठलं? महामोहाचं.
तो धावया श्रीहरी गारुडा पातुला म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो बोळलासे श्री गोपाळू महामेघू. महामेघ आहे कृपाळू, कसलं अमृत आहे, कृपामृत आहे भरलेलं. आणि तो आता अर्जुनाच्या ह्याच्यावर वर्षाव करणार आहे. बोळलासे, अर्जुनाकडे वळलाय आता, तो त्याच्या जवळ गेलाय त्याचं विष उतरवण्यासाठी. आता हा महामेघू कृपाळे सजळू म्हणून त्याला हे दिलेले आहे. तर तिथे त्याने पुढे आणखीन ती सुंदर कल्पना केली आहे. सुदर्शनाची द्युती त्याची विद्युल्लता झळकती. आता सुदर्शन चमकतंय, तीच जणू वीज आहे म्हणे, चमकणारी वीज आहे ती. आणि गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेची. आणि त्याचा जो अतिशय गंभीर पण मधुर आवाज आहे, तीच म्हणे त्या मेघाची गर्जन आहे. हा महामेघ सुनिळू, माहिती आहे तुम्हाला, अतिशय सुंदर वर्ण श्रीहरीचा कसा आहे तो सुंदर. अशी त्यांनी इतकी सुंदर कल्पना केली आहे. आपण म्हणतो ना शब्दचित्र, शब्द वाचले की डोळ्यासमोर चित्र उभं राहत आहे, तसं हे चित्र उभं राहतं. अशी ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये किमय आहे. हे कारण मनी धरले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहादी. हे कारण धरले म्हणजे हा भ्रांतीत पडलाय ना अर्जुन, तर ते आता काहीतरी करून त्याला दूर काढायला पाहिजे म्हणून भगवंतानी सरोषे रागवलाय जरा. पण कसं म्हणे, मातेच्या कोपी थोकले स्नेहादी. आई रागवत आहे मुलाला, अरे गप ना वेड्या, काय किती दंगा करतोय, बास की खेळ आता, बसा अभ्यासाला, आता परीक्षा आहे. एक धपाटा पण मारते, पण त्याच्या मागे आईचं प्रेम असतं की त्यांनी चांगलं. तसं आईच्या प्रेमाने रागवतोय बरं श्रीकृष्ण अर्जुनाला, मातेच्या कोपी थोकले. हे अशा प्रकारे आपण म्हणून म्हणतो की आपल्यावर सुद्धा अनेक संकट येतात, आपदा येतात, पण तेव्हा आईच्याच ह्यानी जणू काही भगवंत आपली परीक्षा पाहण्यासाठी परीक्षा घालतो बरं का. आणि त्याच्यात आपल्याला पास व्हायला पाहिजे, न डगमगता आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. तसंच आत्ता ते रागवत आहेत आणि म्हणते, तू जाणता तरी म्हणवसी परी नेणिवसे ग ज्ञानी. नेणिवेते न सांडिसी, नेणिवेते अज्ञान. अरे म्हणे तू स्वतःला फार ज्ञानी म्हणतोस, कारण भगवंतानंच शिकवतोय ना काय 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 काय, हे युद्ध आहे का बघ तूच, इथे कसं युद्ध करायचं. आणि पण तर तू स्वतः अज्ञान सोडतच नाहीयेस, अज्ञानाने तू हे म्हणतोयस असं सगळं, मी कसं युद्ध करू. आणि शिकवू म्हणे तरी बोलीसी बहुसाल नीती. बरं आता तुला सांगायला तूच म्हणालास मला, मी शिष्य आहे आणि मला सांग सगळं हिताचं काय ते, तर तूच नीती मला सांगतोयस काहीतरी, हे असं नको करायला तसं करू नको. रागावून भगवंत त्याला म्हणताय, एका बाजूनी उपदेश कर असं म्हणतोयस आणि स्वतःच पांडित्य करतोयस, आता मी करू तरी काय. पण मग तूच असं बघ अर्जुना, एक समर्थू एका अति तयापासूनही भूते होती, तरी हे वायाचं काय बोले ती जगा माझी. जगामध्ये एक शक्ती आहे कुठली तरी, त्याला आपण परमतत्व म्हणू, ब्रह्म म्हणू, काही तुम्ही नाव द्या, पण ती एकच शक्ती आहे ब्रह्म, आणि त्याच्या आधारावर हे सगळं जग तयार झालेलं आहे. तेच म्हणते समर्थू एका हाती, आणि त्याच्यापासून जी भूते झालेली आहेत, तर तू बनवलंयस का हे जग, तू कोण मारणारा. तू म्हणतोयस अरे माझ्या हातनं हे मरले तर काय होईल, मेले गेले तर मी त्यांचं राज्य रक्ताने माखलेलं भोग कसे करू, हे असं म्हणतोयस. तू कोण, तू आहेस मारणारा, आणि तुझ्यामुळे झालंय हे सगळं. इथे आता आपण बघितलं तर तुम्हाला बिग बँग थेअरी माहिती आहे, सृष्टीच्या उत्पत्तीची, जी विज्ञानाने घेतलेली, त्याच्यात आणि आपल्या वेदामध्ये जो क्रम सांगितलेला आहे सृष्टी निर्मितीचा, तो अतिशय जवळचा, अतिशय जुळतो तो. की आपल्याला काय वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे की एक शक्ती, काही त्याला तुम्ही म्हणा, एका बिंदूमध्ये ती शक्ती, शक्ती साठलेली आहे, कुठल्या तरी कारणाने त्याच्यात स्पंदनं सुरू झाली, स्पंदनं सुरू झाली, तेच एको अहम बहुस्यामी, ही एकच एक मी शक्ती आहे. ही शक्ती अनेक रूपाने नटावी, ह्याला एको अहम बहुस्यामी संकल्प म्हणतात. आणि ह्याच्यातनं सृष्टी निर्माण, ह्याला समर्थ मूळ माया म्हणतात. हा जो संकल्प आहे तीच मूळ माया, आणि त्याच्यातनं अष्टधा प्रकृती तयार झालेली. आणि अशा या संकल्पामुळे
ती जी ऊर्जा निर्माण, वैज्ञानाच्या दृष्टीने म्हटलं तर काय होतं, तो एक अणुस्फोट झाल्यासारखा त्या शक्तीचा स्फोट झालाय, ऊर्जा निर्माण झालेली आहे, त्यालाच आपण मूळ माया म्हणतो. आणि त्यालाच त्याच्यानंतर जे जे काय तयार झाले ते अष्टधा प्रकृती, मग भूत मात्र, हे अशा तऱ्हेने हे. आणि तुम्हाला सांगायची मजा म्हणजे हा जो जो स्फोट झाला ना बिग बँग थेरी, तो कित्येक कोटी त्या वर्षापूर्वी आहे. पण आता विज्ञान जसं जसं होत गेलं ना, तशी ती एक महाकाय दुर्बीण ती आहे हवाई मोनिका पर्वतावर, तिने त्यावेळचा झालेला तो पकडला तो स्फोट. त्यावेळेला पृथ्वी पण निर्माण झाली नव्हती आणि त्याच्यावरनं वैज्ञानिकांनी अभ्यास केलेला आहे. सांगायचं कारण आपले ऋषी मुनी हे वैज्ञानिक होते आणि त्यांनी सगळं हे जे लिहून ठेवलेलं आहे ते आज आता आपल्याला एक 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 कळत आहे की हे विज्ञानात कसं बसतं. पण इथे भगवंतांना काय म्हणायचं आहे की अरे तू कोण करणारा, आपण करणारे असतो का कोणी, आपण निमित्त मात्र असतो. नंतर सुद्धा भगवंतांनी त्याला निमित्त मात्र भव सगळे साधले, तू निमित्त आहेस फक्त याला. आपण ह्या जगात सुद्धा कोणाशी उगाच दुष्ट वृत्तीने वागू नये. आपण म्हणतो ना काय, अरे ह्या माणसाने माझं जीवन नासवलं, बरं ह्याने असं केलं, माझा नाश झाला म्हणून मला नाही. नाही, तुमच्या कर्माप्रमाणे सगळं घडत असतं. तुम्ही शिकलेलं का, क्रियमान कर्म संचित प्रारब्ध, त्या प्रारब्धाप्रमाणे होत असतं. अमुक एक कोणी त्याला नाही झाला तर ब निमित्त होईल, ते निमित्त मात्र असतात. म्हणूनच कुणाशी सूड बुद्धीने वागू नये. अरे भगवंताने माझ्यावर टाकलेले, मी त्याला माझ्या होतं नशिबात, त्याला मी तोंड देईन असं म्हणतो. म्हणूनच ते म्हणताय की इथे तू कोण करणार आहेस, तू निमित्त मात्र आहेस आणि म्हणून तू लढ. देखे विवेके जे होती ते दोहातेही न सोचती, होय जाय हे भ्रांती म्हणविण्या. जे ज्ञानी असतात, विवेक, विवेक काय, आत्म अनात्म काय हे जाणणं, सत काय आहे असत काय हे जाणणं म्हणजे विवेक. की शरीर हे विनाशी आहे आणि एक सत आत्मा आहे, तो परमात्म्याचाच अंश आहे, तो सत आहे, त्याला विनाश नाही. हा विवेक. हे असे विवेकी जे आहेत त्यांना माहिती आहे की अरे होय जा, म्हणजे देहाला जातं येतं पण आत्मा स्थिर आहे. ते म्हणून शोक करत नाही त्या गोष्टीचा. दोहतीही न शोचती. जन्म आला काय गेला काय, मरण आहे तो देहाला आहे, आत्म्याला नाही. उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. अमुक एक उपज दे म्हणजे जन्म होतो आणि अमुक एक नाश दे म्हणजे हा दे, हे मायेमुळे आपल्याला होतं. कारण आपण सत काय ते नक्की जाणत नाही. हे नामरूपाने नटलेली सृष्टी आहे, त्याला आपण सत मानतो, पण ती ब्रह्माच्या आधारावरच तयार झाली. ते आकार सोडले की ब्रह्मच आहे त्याच्यात, पण आपली भ्रांती आहे, आपण त्याला सत म्हणतो. तेच खरं. आपल्या देहाला म्हणतो माझा देह म्हणजे मी असं म्हणतो, नाहीये पण. आणि म्हणून ते मायेमुळे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची वस्तू. तुम्हाला माहिती परमार्थात ब्रह्माला परमतत्व वस्तू असं पण म्हटलेलं आहे. ती वस्तू अविनाशीच आहे. परमतत्व जे आहे त्याचाच रूप आत्मा आपल्या शरीरात आहे आणि तो अविनाशीच आहे. हे शरीर किती विनाशी आहे की हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख फाकडी तव हे सरे. अहो शरीराचं काय, आत्ता आपण म्हणतो ना, अरे आत्ता तो माणूस होता बरं का, मी बोललो की त्याच्याशी, आणि हो चांगला बोलला, जेवला, आणि काय सांगता तुम्ही, नाही इतकं क्षणभंगूर आहे, पुढच्या क्षणाला काय होईल माहित नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, माशी पाक, पंख खालीवरती करायला जेवढा वेळ लागतो ना माशीला, तेवढ्यात हे सरे, तेवढ्याच जात. काय अभिमान अहंकार धरायचा आपण या देहाचा. अहो या जगात कशासाठी आलो आपण, प्रेमाने चार गोष्टी सगळ्यांशी जुळवून घ्यायला, काय भांडणं करायची, काय अहंकार करायचा. सर्वभूत हिते रताः असं गीतेमध्ये 2-3दा म्हटलंय. जो मनुष्य सगळ्यांचं कल्याणप्रद करतो, त्यांच्यासाठी काहीतरी, आणि तसेच विचार करतो, त्याचा नाश कधीही होत नाही. आलो कशासाठी आपण, का आलो, भगवंताने आपल्याला प्रत्येक जीवाला काहीतरी छोटं कार्य दिलेलं आहे भगवंतानी, आणि ते आपल्याला करून जायचं.
चार भिंतीत सुद्धा आपल्या आपल्या ह्याच्यात आपल्याला परमार्थ करता येतो, समाजकार्य करता येतो. खारीचा वाटा म्हणून करूया ना आपण. अहो स्वामी विवेकानंद आणि परमहंस रामकृष्ण नको ना, आपण हिमालय नाही चढू शकत, पर्वती चढू शकतो की नाही? मग तेवढं करायला काय हरकत आहे? आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की हे उपजे नाशे सगळ्या भ्रांतीमुळे. ते अविनाशी आत्मा तसाच आहे. त्याच्याकडे तू बघ, शरीराकडे बघतो ते. जसे तरंग पाण्यावर उठतात ना, ते पाणीच असतं खरं, आकार वेगळा आहे. पण ते तरंग आपण म्हणतो लाट आली गेली, पण ती खरंच जन्मदेन जाते का? ते पाण्याला आकार येतो, तसं आहे म्हणे. अहो तेच ती शक्ती आहे. आकार निरनिराळे झालेत फक्त. तो वरचा आकार जो भ्रांती आहे, ते जाणार आहे, नाश पावणार आहे. आणि म्हणून कर्मानुसार हे सगळं होत असतं, त्याप्रमाणे ते होतं. आणि तू कोण म्हणणारा मी करतो आणि मी करतो, मी मारणार आहे म्हणून? कसं आहे म्हणे, मध्ये एक कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रशे, परत देहीच न नाशे केसावे. देही नास्मिन म्हटले ना, यथा देहे कौमारे यौवने जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मियती. और ह्या एकाच देहामध्ये म्हणे कुमारत्व येतं, मग तारुण्य येतं, मग वार्धक्य येतं, म्हातारपण प्रत्येकाला आहेच की. पण ते आपण विसरतो ना. पुढे 13व्या ज्ञानेश्वरांनी इतकं दारुण वर्णन केलेलं आहे वार्धक्याचं, आणि सांगितलंय की ते लक्षात ठेवा, प्रत्येकाला येणारे वार्धक्य, त्याप्रमाणे वागा. आधीच काहीतरी करा. कानाला चांगलं ऐकू येते तोपर्यंत चांगलं ऐकावं भगवंताचं. डोळ्याला दिसतंय मूर्ती बघावी, मूर्तीचं रूप. बोलता येते, चांगलं नाम घ्यावं. नाहीतर आपण काय म्हणतो, आता म्हातारपण आलं की या करायच्या गोष्टी. अहो चूक आहे. लहानपणापासून खरं मुलांना शिकवलं पाहिजे गीता बिता. ही अशी एक वृत्ती झाली. तर हे देहांची न नासे एकेका सवे म्हणे, जसं देहामध्ये सगळं कुमारत्व येतं, यौवन येतं, म्हातारपण, पण देह तोच असतो ना. तसंच आहे म्हणे, चैतन्याच्या ठेई शरीरांतरे होत जाती. चैतन्य जे परमतत्व आत्मा आहे, तिथे फक्त शरीर बदलली जातात म्हणे, बाकी काही नाही. जाणे तया नाही व्योम दुःख, असं जो जाणतो त्याला भ्रांती होत नाही, दुःख होत नाही. म्हणजेच काय, मग मी म्हणजे आत्मा आहे, देह नाही, मला मरण नाही, हे जाणून माणसाने त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग मरणाची भीती जाईल, जरा तरी जाईल ना. आता आपण सामान्य माणसं एकदम आपल्याला हे असं म्हणणं हे होतं की अरे शरीर नुसतं बदलतं वगैरे. थोडं थोडं आपण शिकलं पाहिजे की नाही, त्याच्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे. गदिमाने नाही का म्हटले, बालपणाची मुखी अंगडी रंगीत वसने तारुण्याची, शीर्ण शाल मग उरे वार्धक्याची. प्रत्येकालाच येणार आहे, तसंच होणार आहे. आणि ते ज्ञानेश्वरी हा सगळ्या वाङ्मयाचा पाया आहे बघा. तुम्ही सगळ्या कथा वाचा, वाङ्मय कादंबरी वाचा, कविता वाचा, ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यावर आधारलेली एक एक कल्पना आहे. इतकं समृद्ध आहे ते. तर भगवंत म्हणतात, अरे तो अशा देहासाठी तू काय रडतोस, त्यांचे सुद्धा ते देहाचं जाण आहे. आणि मग हे म्हणे कशामुळे होतं माहितीये, इथं नेणावया ह्याची कारणं, जे इंद्रियाधीनपण, तिन्ही आकळचे अंतःकरण म्हणून भ्रमे. आपण आपल्याला देह मानतो, इंद्रियांचे लाड करतो. इंद्रियाचा स्वभाव कसा असतो, विषयामागे धावायचा, बहिर्मुख, त्याला अंतर्मुख आपण करत नाही. आणि म्हणून ह्या भ्रांतीत आपण पडतो. तर त्या इंद्रियांना आधी अज्ञान का, जसं ते बिरबल अकबरा नेहमी प्रश्न विचार, अकबराला बहुतेक दुसरं काहीच नव्हतं, सारखं आपला बिरबलाला काहीतरी प्रश्न विचारायचा, मग बिरबलाने ते सोडवायचं. तो नाही का म्हटला, घोडा का अडला, पान का सडलं, ते त्याचं एकच, भाकरी का करपली, त्याचं एकच उत्तर दे म्हणे. तर जसं न फिरवल्यामुळे तसंच म्हणे हे आहे की सुख का नाही, समाधान का नाही, तर इंद्रिय न आवरल्यामुळे. हे सामान्य माणसांच्या दृष्टीने सुद्धा हे इंद्रिय आवरणं सगळी पहिल्यात पाहिली आहे. आणि म्हणूनच आपली व्रत वैकल्य वगैरे आहे. थोडा तरी संयम पाहिजे ना, काहीतरी त्याच्यावर. थोडं तरी आपण त्याच्यावर जर संयम ठेवून अंकुश ठेवला, नाही आज हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं. बरं, तुम्ही हे गीताप्रेमी हे ऐकायला सगळे येता,
काहीतरी पुण्य केले तुम्ही म्हणून तुमची पावलं इथे वळतात. नाही तर मग कोणी क्लबला जाईल, पत्ते खेळायला जाईल, सिनेमात जाईल, तेव्हा नको. कोणाकडे आता विश्वासच नसतो, काहीच नसतो. भगवंतावरच विश्वास. रिटायर करायला जातात त्यांना, जाऊ दे, ते जाऊ दे. मग या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी म्हणजे हा देह, जे जे आकारात नामरूपात्मक आहे ती उपाधी. त्याच्यामध्ये म्हणे चैतन्य आहे, सर्वगत, सगळीकडे पसरलेलं आहे चैतन्य. पण ते आपल्याला माहीत नाही. ते तत्वज्ञ संत स्वीकार, त्यांना कळतं बरोबर सूक्ष्म दृष्टीने, आपल्याला नाही कळत ते. मग त्याच्यासाठी काय होती, ती सूक्ष्म दृष्टी, सूक्ष्म बुद्धी व्हावी लागते. काहीतरी आता मी समजा दुधाचं पातेल इथे समोर ठेवलं आणि तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये तूप आहे की नाही खरं, पण त्याची प्रक्रिया करावी लागते, साय काढावी लागते, त्याचं दही लावावं लागतं, मंथन करावं लागतं, मग ते लोणी येतं, तूप होतं. तसंच आपल्या आतमध्येच ती शक्ती आहे, त्याच्याशी स्थित राहण्यासाठी, ओळखण्यासाठी साधना आहे. सगळ्या ऋषीमुनींनी सांगण्यात, म्हणून गुरु उपदेश घेतला पाहिजे. तत्विद्धिक प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हो, गुरुच्या दारी चरणाशी जाऊन त्याची सेवा केली पाहिजे आणि त्यांचा उपदेश ऐकून आपण त्याप्रमाणे साधना केली पाहिजे, मग ते आपल्याला कळेल. पण हे बाकीच्यांना कळत नाही कसं काय आहे ते. तर त्याच्यासाठी जर समजा परमार्थ सगळं दूध आहे आणि संसार पाणी आहे, आणि समजा मग ते मिश्रच केलं दूध आणि पाणी, तर काय सगळंच असावं. पण तेच जर लोणी काढून पाण्यात ठेवलं तर तरंगतं की नाही, ते मिसळतं का? तसं संसारात राहायचंय, परमार्थ लोण्यासारखा करायचं, चिकटायचं नाही, सगळं करायचं, प्रेमाने करायचं, चिकटायचं नाही, आसक्ती नाही करायची त्याच्यावर आपली. अशा प्रकारे भगवंत एक एक सांगतायत, समजवतायत त्याला. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मुख नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. चैतन्य नाथ म्हटलेलं परमतत्व दिशा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हा प्रसिद्ध श्लोक, वासांसी जीर्णानी यथा नवानी वृंदा, त्याच्यावर भाष्य केलेले. आणि जीर्ण वस्त्र, जणू काय आपण फटकं झालेलं वस्त्र सोडतो, नवीन घालतो, तसं म्हणे देहांतरात हा चैतन्यात स्वीकारतो. शर्ट बदलतो तसा. एक कोण गोविंदराव आहेत, त्यांनी आज काय पिवळा शर्ट घातला, तो काढून उद्या दुसरा घातला म्हणून ते बदलले का? नाही, ते तेच आहे. तसं आहे. आता हे आपल्या सामान्य माणसांना एकदम एवढं अगदी स्वीकारणं कठीण आहे, म्हणून त्याच्यासाठीच हा अभ्यास आहे. आपण कशाला ऐकतो ज्ञानेश्वरी गीता का शिकतो? हळूहळू शिकायचं आहे आपल्याला. तसं आपण हे समजून घेऊन शरीर देह भावावर जास्ती राहायचं नाही, म्हणजे मग आपण ते सूक्ष्म बुद्धीने आत डोकावू शकतो आणि बघतो. आणि म्हणून हा आत्मा कसा आहे, त्यांनी म्हटलंय नैनं छिंदंती शस्त्राणे नैनं दहती पावकः. हा प्रलयोदके नापलवे, अग्निदाहो न संभवे, महाशोषू न प्रभवे. मारुताचा अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, पाण्यात ओला होत. असं हे सगळ्या प्रकारे त्यांनी समजवलेलं. जसं तो ईशावास्य उपदेशामधला शांतिमित्र आहे ना, ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ते पण पूर्ण, हे पण पूर्ण आहे. म्हणजे ते ब्रह्म तर पूर्ण आहेच, त्याच्यापासून सृष्टी निर्माण होते. पण प्रत्यक्ष बघायला गेलं तर आकार जाऊ दे, आतलं ब्रह्म तेच आहे, ते पण पूर्ण. आणि त्या ब्रह्मातनं सृष्टी निर्माण झाली म्हणून त्याच्यात काही कमी होत नाही, आणि परत त्याच्यातच जाऊन विलीन होतं म्हणून वाढ पण होते. आहे तसंच आहे. एकांशेन स्थितो जगत म्हटलेलं आहे भगवंताने. अहो, एका अंशाने मी जग सगळं धारण केलं आणि तरी मी माझ्यापाशी स्थित आहे. अशा प्रकारे हा परिपूर्ण सर्वत्र सदोदितू परिपूर्ण अर्जुन हा नित्यू अचळू शाश्वतू. किती प्रकाराने सांगू म्हणून तुला. हा असा आत्मा आहे, तो कायमच आहे. आणि तू शरीराकडे का, तुझी दृष्टी शरीराकडे बघून तू म्हणतोयस, शरीरावरची दृष्टी काढ आणि मग बोल. आता इथपर्यंत त्यांनी हे सांगितलं, त्यानंतर आता कर्मयोगातलं सुरू करतायत आणि तिथे स्वधर्म सांगतात. आता स्वधर्म म्हणजे आपल्या आपल्या त्या वयानुसार आपल्याला कर्तव्य जे काय आपल्या अंगी आलेलं आहे, आपल्या
कुठला जो काय असेल वर्ण, आपण आता पूर्वी चातुर्वर्ण म्हणतो, वर्णाश्रमाप्रमाणे म्हणतात. हल्ली आता तो आपला स्वधर्म आहे, तो पाळ. विद्यार्थ्याचा त्यावेळेला स्वधर्म काय? गुरूंची आज्ञा पाळणे, आई वडिलांचं ऐकणं, विद्या हे करणं. गृहस्थाश्रमात आपली संसाराची काळजी घेणं. गृहिणीचं काय कसं आहे? तो हा स्वधर्म आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. आता तुझा स्वधर्म काय आहे अर्जुना इथे? युद्ध करणं हा स्वधर्म आहे. तू क्षत्रिय आहेस, तो केलाच पाहिजे. आणि प्रत्येकाचा स्वधर्म हा अतिशय महत्वाचा आहे. एका शिपायापासून ते पंतप्रधानांपर्यंत स्वधर्म महत्वाचा आहे, काही कमी नाही आहे कुणाचा. मध्यंतरी काही वर्षापूर्वी दगडूशेठ हलवाईच्या तिथे जेव्हा ते अतिरेकी हल्ले होत होते, त्यावेळेला सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की कोणाही बेनामी आणि कुणाचं असं सामान बिमान घ्यायचं नाही. आणि साधा फुलवाला तिथला होता, तर एका माणसाने त्याच्यापासून, मला आठवत असेल, आली होती बातमी, आपलं गाठोड एक होती बॅग, ती ठेवली होती आणि त्याने सांगितलं मी जाऊन येतो, जरा तुमच्याजवळ ठेवून द्या. तर तो म्हणाला प्रामाणिकपणे, नाही नाही, आम्हाला आदेश आहे म्हटला, कोणाचाही आम्ही ठेवणार नाही. आणि नंतर असं लक्षात आलं की तो अतिरेकी होता आणि तो स्फोट घडवणार होता. एका फुलवाल्याने आपला स्वधर्म पाळला म्हणून किती मोठा अनर्थ टळला. म्हणून म्हटलं की स्वधर्म पाळणे, शेवटी म्हटलेलंच गीतेमध्ये, स्वकर्म विरत सिंधू विंदती मानव. अहो तुम्ही तुमचा नुसता स्वधर्म पाळा, भगवंताचं कार्य म्हणून कार्य करा, कर्तव्य करा, ते पण मला पोचतं, बाकी काही नका करू. स्वकर्म कुसुमाची वीरा, केली होय पूजा कौशालाही. तुझी कर्म अशी सुंदर फुलाप्रमाणे कर आणि त्याचा हार घाल मला, बस, मला काही नको. मग हा स्वधर्माचं महत्व त्याला सांगतायत की अरे तू हा स्वधर्म पाळला नाही तर हे लोक तुझी निंदा करतील, तू एवढा पराक्रमी आहे ते समजून नाही घेणार. ते म्हणते अरे अर्जुन, भ्याला रे भाला, गेला रे गेला, आम्हा भी आला, हा सांगे बोलूरला निका काही. त्याला समजवतोय परोपरी. बघा भगवंत भाषा बघा ज्ञानेश्वरांनी कशी वापरली, परोपरी समजवतोय, कधी आईप्रमाणे, कधी वडिलांप्रमाणे. अरे म्हणे तुझी ती निंदा करतील, ते नाही समजून घेणार की तू इथे कणव आली आणि ह्यांच्यावरती तो कणव करून हे करत नाहीयेस, घाबरलेला नाहीयेस तू, हे त्यांना नाही समजणार. ते तुझी निंदाच करतील. आणि म्हणून तू असा वेडेपणा करू नकोस, तुझा क्षत्रिय धर्म आहे, तुझी कीर्ती जाईल, हे तू युद्ध केलंच पाहिजे. उठ, उत्तिष्ठ, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हे शेवटचं पालू कायम त्याच्यावर शेवटी भगवंत येतात आणि त्याला परत परत सांगतात की हे तू कर. आणि म्हणून ही असं हे करण्यासाठी, समजण्यासाठी पुढे त्यांनी काय, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. आपल्याला सगळ्या, मी म्हटलं ना गीतावर का 2 ट्रॅकवरनं जाते. एक तर ज्ञानी सिद्धांसाठी, सिद्ध जे त्यांच्या भक्तांसाठी, आणि एक अगदी सामान्य माणसांसाठी. तसंच ज्ञानेश्वरीने पण केलेलं, माऊलीने अगदी सामान्य माणसांना त्याच्यात उपदेश केला. आता हे सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं, खूप आनंदाने नाचू पण नाही, आपली अनुकूल झाली गोष्ट उड्या मारू नये, आणि काही दुःख झालं तर पार डोकं बडवून, छाती बडवून घेऊ नये. दोन्हीही समान प्रमाणात सहन करावं. नाही आपण म्हणतो ना तो हर्षवायूने पण हार्ट अटॅक येतो काय काय. त्याची गोष्ट सांगतात की एक रोगी हार्टचा होता, तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टर उपचार करत होते. त्यांनी कधीतरी मागे लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. तो नातेवाईक काय आला आणि तो डॉक्टरांना सांगला, अहो ह्याला लॉटरीचं तिकीट लागलं आहे, खूप लाखाचं वगैरे काहीतरी, पण आता म्हणे त्याला धक्का बसणार ना, काय कसं सांगायचं, खरं आनंदाची गोष्ट आहे म्हणे. ते म्हणलं ठीक आहे, बघतो मी. म्हणून डॉक्टर त्याला हळूहळू समजावून वगैरे गप्पा मारत म्हणते, समजा तुम्हाला लागलं लॉटरीचं तिकीट अमुक लाखाचं, तर वचन आहे की दरिद्रता. तो म्हणतो माणूस आधीच तो रुग्ण होता, तो म्हणा ठीक आहे लागलं तर कोण नाही, मग लागलंच ना त्यातले निम्मे मी तुम्हाला देईन. तिथे डॉक्टरांनाच एकदम हार्ट अटॅक, हर्षवायू. म्हणजे असं विनोदाचा भाग जवतंय, असं सांगायचं. ह्याच्यात काय सांगितलंय भगवंतानी की जास्ती तुम्हाला हे मिळालं, सुखाची पण स्पृहा नको. काय होतं, एखादी गोष्ट चांगली झाली, सुख झाली की मन काय म्हणतं, अजून मिळू दे, अजून मिळू दे. नाही, ही स्पृहा झाली. जे डिफरन्स बिटवीन नीड अँड ग्रीड, ते जाणा तुम्ही. ग्रीड आणि नीड गरजेपुरतं ठीक आहे, पण जास्ती हाव बरी नाही. म्हणून सुखी संतोषान आणि लाभालाभन हे छान सांगितलं.
कर्म करताना फळावर डोळा ठेवू नये तर सांगितलं. भगवंताचं कर्म आहे, फळ मिळणारच आहे तुला काही म्हटलं तरी. पण म्हणून नाही, शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवताना मला पगार मिळणार आहे फक्त म्हणून पाट्या टाकू नये. तर मला एक चांगला नागरिक घडवायचा आहे, पगार तर मिळणारच आहे तुला, पण मला ह्या विद्यार्थ्याकडनं चांगलं त्याला बनवायचं आहे नागरिक. ह्याला म्हणायचं की लाभालाभ न धरावे. आता या युद्धात मी जिंकणार आहे का हरणार आहे, मग माझ्या हात नाही मरणार आहेत का नाही, हा विचार सोड ना तू. म्हणून आपण पण भगवंताचं कार्य करायचं आहे, मी 100% देणार आहे त्याच्यात, असा विचार करून कार्य केलं ना, कर्म केलं तर छान होतं. त्याच्यामागे आपली हाव असते ना, ते होणार का नाही काय, मग ते कर्म चांगलं होतं. म्हणून म्हणजे मोठा एक सिद्धांत सांगितला भगवंतानी, सुखी संतास नाही दुःखी विषादानं भजा. कर्मबंध मग बाधत नाही. असं कर्म आपण कर्मयोगात काय शिकलेलं आहे, 2 निकष आहेत की फलावर डोळा ठेवून कर्म करायचं नाही, स्वतःकडे कर्तृत्व घ्यायचं नाही. मी केलं, माझ्यामुळे झालं. आपल्याला मी आणि माझं सोडून 5 मिनिटं तरी जातात का बघ. म्हणून मग कर्मबंधनात पडतो आपण. मग कर्मबंधनात सुटण्याची सोपी युक्ती सांगितली आहे भगवंतानी. अर्पण करणं ना ब्रह्माला, ते ब्रह्माचं कर्म आहे म्हणून मी करतोय, जे काय होईल तो भगवंत चांगलंच करेल माझा, अशी विश्वास पाहिजे. छोटं मूल जसं आईच्या खांद्यावर डोकं ठेवून विश्वासाने झोपतं ना, तसं पाहिजे. असा विश्वास भगवंतामध्ये पाहिजे. म्हणून तू अशा प्रमाणे वृत्ती ठेव आणि मग युद्ध कर, असं म्हणायचं आहे अर्जुनाला. म्हणून कुठलंही आपण अन्याय युद्ध करायचं, सूड बुद्धीने ते करायचं नाहीये, पण हे अन्याय त्यांना शासन झालंच पाहिजे म्हणून हे करायचं. आणि म्हणून गुणातीत पण झालं पाहिजे. सात्विक गुण तर वाढला पाहिजे, पण त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे. सात्विक गुणाचा पण अहंकार होतो, मी किती सात्विक, मी किती वाचतोय, मी किती पाठ केलंय, मी पंडित, असं म्हटलं की गेलं. म्हणून सगळ्याच्या पलीकडे गुणातीत झालेलं पाहिजे. आणि मन म्हणून तू आत लाव, अंतर्मुख कर. तिथे ज्ञानोबाने इतकं छान सांगितलंय का, जे येया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची आठ आहे, म्हणून अनुभव सुखची कवतुके दावीत जायचे. अहो मनाचं खरं बरं का, आपण मनाला नेहमी छापतोय, मन असं आहे, चंचल आहे. समर्थाने फक्त मना सज्जना भक्तिपंथे सज्जत म्हटलंय त्याला कुरवाळून जरा त्याची स्तुती करून. मग या मनाचं म्हणे एक मात्र आहे की जिथे त्याला चटक लागते ना, गोडी लागते, तिथे ते चिकटून बसतं. मग म्हणे आपण त्याला चांगल्याच ह्याच्यात का चिकटून बसायला शिकू नये. म्हणून अनुभव सुखची कौतुके. अनुभव सुख काय, तर परमात्म्याशी आज स्थित करायला, अनुभव घेणं, ते सुखच दाखवा म्हणे त्याला. मग तिथेच बसेल ते मन अंतर्मुखून, म्हणे बाहेर जाणार नाही. तर इथं काय आपल्या इथे येसी उघडा जासी उघडा, आपण काय घेऊन येतो का घेऊन जातो, आपलं काय आहे इथे. आणि म्हणून ह्याच्यासाठी समत्व चित्ताचे, इथे त्यांनी सार जाण योगाची व्याख्याच केलेली आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जे का मन आणि बुद्धीचे ऐक्य, मन आणि बुद्धीचं ऐक्य होणं म्हणजे योग. मग ती स्थिर राहते, म्हणून तो स्थितप्रज्ञ ना. आणि म्हणून मग अर्जुन म्हणतो, अरे भगवंता, हे समत्व चित्ताचं साधायचं तरी कसं तू म्हणतोस. आणि म्हणून तिथे त्यांनी प्रश्न विचारलाय, स्थिर बुद्धी जो म्हणजे कैसा चिंधी जाणे, कसा चालतो, कसा बोलतो. भगवंत असून म्हणतो, अरे काय स्थितप्रज्ञ म्हणजे काय तुझ्यापेक्षा वेगळा असतो काय, त्याला काय शिंग असतात का काय, त्याची अंतःकरणाची वृत्ती वेगळी असते. म्हणून त्याची लक्षणं सांगताना त्यांनी सांगितलंय, आत्मसंतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ आहे. कामू सर्वथा जाय. आणि एक साखळीच्या सागरी असे सांगितले, तुम्हाला ते माहिती आहेच सगळे. क्रोधात भवती समूहा, समूहात भवती स्मृती भंशात, स्मृती प्रवशात बुद्धिनाशात प्रणश्यती. ही कशी साखळी ती होते, तेच सांगितले त्यांनी की कामू, पहिल्या ती कामना, अपेक्षा, कामना सोडायच्या, ती पहिली साखळी. आपण ना फार अपेक्षा, मग अपेक्षाभंगाचं दुःख होतं, ते सोडा. ह्याच्याकडनं अपेक्षा, कोणाला तरी आपण डब्यातनं काहीतरी गृहिणीला माहिती देतो, परत नाही दिलं कधी, काहीतरी घालून द्यावं का नाही, थोडी साखर तरी.
मग आपण त्याच्यासाठी दिलं होतं का? नाही ना, आपल्याला आनंद वाटतो म्हणून दिलं ना. अपेक्षा सोडा, कुणाकडनंही, मुलाकडनं, मुलीकडनं, सासू सासरे, अपेक्षा नाही करायचं. केलं तर उत्तम, नाही उत्तम. अपेक्षा भंगाचं दुःख भोगावं ते कमी होतं. म्हणून हे दुःख कमी होण्यासाठी स्थिर बुद्धी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी मग ते स्थिर बुद्धी काय सांगितलं? समत्व चित्ताचे, बुद्धी आणि मन एकत्र पाहिजे. हे असा स्थितप्रज्ञ आहे. आणि कसा स्थितप्रज्ञ? माळीये जेवते नेले तेवते निवांतच गेले, तया पाणी ऐसे केले होवा वेगा आहे. पुढच्या ह्याच्यात सांगितलंय. माळ्याने पाण्याला वाट केली की ते पाणी निवांत जातं. आज इकडे सोडतो, इकडे पाणी म्हणत नाही, मला नाही आज त्या शेवंतीच्या झाडा पाणी, मला इकडेच जायचं, मला ह्याच्या, असं नाही. तसं म्हणे असावं. आपल्याला भगवंताने जे काम दिलं ना ते काय त्यांनी करावं. आणि अशा प्रकारे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगून ते म्हटलं, असा स्थितप्रज्ञ असताना देखे अखंडित प्रसन्नता अति जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. आपल्या सामान्यांसाठी सांगितलं ना हे. म्हणजे अखंड प्रसन्नता पाहिजे, नाहीतर आपलं रडकं तोंड घेऊन सारखे रडके तोंड, मिया मेरी सुरती ऐसी. रडका माणूस चाललाय की तुम्ही जायचं का रस्ता बदलता, नको बाई ती फार रडते, माझं असेल तसे. तुम्ही प्रसन्न असलात तर दुसऱ्याला प्रसन्नता देऊ शकाल, तुमच्या घागरीत पाणी भरलंय तर देऊ शकाल ना प्रसन्नता. लोक काय म्हणतात, हा आमच्या मनासारखं होऊ दे, छान होऊ दे, मग आम्ही प्रसन्न. तसं नाहीये. दिसतं का तुम्हाला? सगळं आहे घरात, एसी घर आहे, गाद्या गर्द्यात, पण सुखाची झोप लागते असं आहे नक्की? आपण आपल्या आत जे संतोष असतो ना तो बघितला पाहिजे. आपण कायच आनंदित असलं पाहिजे. म्हणून अखंडित प्रसन्नता ठेवली पाहिजे. एवढं म्हटलेलं भगवंतानी. मग स्थितप्रज्ञ व्हायला सोपं पडतं. आणि म्हणून जे सगळं संसार या विषयात गुंतलेला आहे, त्यावेळी योगी मात्र निजलेला असतो. परमार्थाच्या ह्याच्यात तो जागा असतो आणि भोगविलासात निजलेला. या निशा सर्व भूताना यस्याय जागृती संयमी, त्याच्यावर लिहिलं. तसं व्हायला पाहिजे. जीव जेथ चैले तेथे निद्रुती. जो जीव जिथे भोगात तिथे जागलेला असतात, तिथं तो झोपलेला असतो योगी. तसं बन तू. आणि म्हणजे तुला हे युद्ध सहजरीतीने अशा अनेक प्रकारांनी समजावत भगवंतानी शेवटी 18व्या अध्यायात शेवटी अर्जुन म्हणालेला आहे, नष्टो मोह स्मृतीर लब्धा. गेलाय मोह माझा. आणि इतकं सुंदर आहे. तो काय म्हणालेला माहिती का? मग अर्जुन काय म्हणे, देवा पुसता ती आवडे मोह, तो सकुटुंब गेला जी. आता हा सकुटुंब ना ते 7व्यात आहे बरं का. इच्छा द्वेष समुत्थेत द्वंद्व मोहेन भारत. त्याच्यात सुद्धा ज्ञानेश्वरांनी इतकी सुंदर कल्पना केली आहे बरं का. 7व्या अध्यायातला आहे हा ओवी. तिथे त्यांनी म्हटलंय, तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगितलेलं परियसी, जे तर अहंकार तनुसी वालभ पडिले. वालभ म्हणजे काय म्हणते? लव्ह मॅरेज. ज्ञानदेवानी अशी कल्पना केली आहे की शरीर आणि अहंकार यांचं लव्ह मॅरेज, मेड फॉर इच अदर, लागलेलं आहे. मग काय झालं? तेथे इच्छाही कुमारी झाली, इच्छा मुलगी झाली त्यांना. आणि ते कामाची या तारुण्य आली. ती तारुण्य आली काम बंधीन, कामाची या तारुण्य आली. मग द्वेषेशी मांडली वराडिक. तिला द्वेष फार आवडला हो. ती त्याच्या प्रेमात पडली, सोयरीक केली. आणि मग त्या दोघांस्त म्हणजे द्वेष आणि काम यांच्यामधून कोण जन्मला? द्वंद्व मोह. मोह वाढला. आता हा मोह म्हणजे नातू झाला ना अहंकाराचा. आता आजोबा काय करतात? जास्तीच लाड करतात नातवाचे. तो म्हणे अहंकाराने तो या अजयाने वाढविला अहंकारे. अहंकाराने अतिशयच प्रेमाने वाढवलं म्हणे त्या मोहाला. अशी ही सगळी गोष्ट काय सुंदर ज्ञानेश्वरांनी, ते त्यांची प्रतिभा तेच आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, ह्याच्यावर त्यांनी ही कल्पना करून अशा ओव्या लिहिलेल्या. आणि म्हणून हे त्याचा संदर्भ तिथे बरं सहकुटुंब गेला. कुठलं कुटुंब? तर हे इच्छा द्वेष काम मोह असं ते म्हणायचं. अशा प्रकारे भगवंतानी त्या सुनीळ श्रीधरांनी सांगितलंय. आणि शेवटी त्यांनी हृदय, ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले, हृदय एक झाले असं म्हटलेलं शेवटी. मग ते तेव्हा तर इतकं सुंदर आहे. मग सावळा स कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलंगीला स्वशरणू भक्तिराजू तो.
अहो असं अतिशय प्रेमाने त्या सावळ्या परब्रह्माने त्याला सांगितलंय. मग काय केलंय? उजव्या हातात लगाम असेल, तो डाव्या हातात घेतला असेल. उजव्या हाताने मिठीत घेतलेलं आहे भक्तराजूला आणि विचारलंय प्रेमाने, अर्जुना कळलं ना तुला? आता मी काय सांगितलं ते तुला कळलं ना? आता तू युद्धाला तयार होशील ना? तेव्हा तो म्हणतोय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात मयाच्युत. अच्युता, तुझ्या प्रसादाने काय मिळणार नाही बरं? सगळा गेला बरं मोह माझा. करिष्ये वचनं तव. आता तू जे सांगशील ना ते मी करणार आहे. तू काळजीच करू नकोस. हा मी उभा राहिलो म्हणे लढायला. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय म्हणतोस ना, उठलाच बघ आता मी आणि लढाय. अशा प्रकाराने भगवंतानी ह्या दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात ज्ञान असं हसत खेळत सांगितलेल्या, आईच्या प्रेमाने सांगितले नाही ज्ञानोबानी, तर त्याच्यावर अजून कळस चढवलेला आणि इतकं सुंदर. आज आपण इथे थांबू.